नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे मावा कुल्फी सोप्या पद्धतीने. चला तर आता याची कृती पाहूया. कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याला मी आधीच गरम करून घेतलेलं आहे. बघा साय आलेली आहे याला. बघा हे पाव किलो खवा मी बारीक खिसून घेतलेला आहे. हे 10-12 पिस्ते आहेत मी वाटून घेतलेले आहेत. 4 विलायचे आहेत त्या बारीक करून घेतलेले आहेत. आणि अर्धा लिटर दुधाला आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे. 10-12 केसरच्या काड्या घेऊन त्याचं मी पाणी करून घेतलेलं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हे बघा इथं दुधामध्ये मी लगेच साखर टाकून घेणार आहे. ही साखर आपल्याला विरघळेपर्यंत हलवायचं आहे याला. हे बघा मीडियम गॅस करून मी साखर विरघळून घेत आहे. हे बघा साखर आपली सगळी विरघळलेली आहे. आता आपण हे किसलेला खवा टाकून घेऊया यामध्ये. खव्यामुळं कुल्फीला आपल्या दाटसरपणा येतो आणि चवीला पण एकदम मस्तच लागते. याला 5 मिनिट असं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आपले खवा जे असते ते मस्तपैकी दुधामध्ये विरघळल आणि याचं सगळं असा दाटसरपणा येईल दुधाला. हे बघा आता या सगळ्या गाठी आपल्या फुटलेल्या आहेत त्याच्या. तर आता आपण 10 मिनिटं याला मस्त मंद आचेवर असं उकळून घेऊया दुधाला. असं मधून मधून असं हलवत राहायचं. हे बघा हे 10 मिनिटं आपण उकळून घेतलेला. याला कसा मस्त दाटसरपणा आलेला आहे. मस्तच दिसत आहे. हे बघा हे मी 10-12 केसरच्या काड्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. हे आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं जेणेकरून ह्याला लवकर कलर सोडेल आणि आपल्या कुल्फीला मस्त असा कलर येईल. आता यामध्ये टाकून घेऊयात आपण. परत त्याला 5 मिनिटं शिजवून घेऊयात म्हणजे केसरचा राहिलेला पण कलर आणखीन यामध्ये उतरेल. आणखीन आपण याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे आणि मुलांना पण ही खूप आवडते. विकत आणून मुलांना देण्यापेक्षा घरच्या घरी बनवून खाऊ घाला. तेव्हा घरच्या घरी अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही. मस्तच या केसरचा यामध्ये कलर उतरलेला आहे. तर आता आपण यामध्ये पिस्ते टाकून घेऊया हे खिसलेले. वाव, मस्तच आपली कुल्फी तयार होणार आहे. आणि त्यामध्येच 2-4 विलायचे मी बारीक कुटून घेतलेले आहेत ते पण टाकून घेऊया यामध्ये. याला आणखीन 2 मिनिटं मी हलवून घेते म्हणजे कसं आपल्या कुल्फीला दाटसरपणा येईल. कुल्फी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवल्यानंतर त्यामध्ये बर्फाचे खडे होतात. ते टाळण्यासाठी व कुल्फीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूयात आपण यामध्ये दुधामध्ये मिक्स करून. हे बघा मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये 2 चमचे दूध टाकून हे मस्त असं हलवून घेतलेलं आहे. यामध्ये एक पण गाठ नाही. तुम्ही पण असंच व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. हे टाकताना असं हलवत टाका म्हणजे याच्या गाठी पण होणार नाहीत आणि व्यवस्थित ह्याला स्ट्रेक्चर येईल. हे बघा या दुधामध्ये आपण ते कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ह्याला किती छान दाटसरपणा आलेला आहे. आता याला पण आणखीन 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. या कुल्फीला याचा दाटसरपणा पण येतो आणि मस्त स्ट्रेक्चर पण होते. तर बघा याला मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि आता आपलं सगळं झालेलं आहे. 5 मिनिटं आपण शिजवून घेतलेलं आहे. तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. त्याला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे गार झालेलं आहे. हे बघा हे गार झालेलं आहे. मस्त त्याला दाटसरपणा आलेला पण आहे. आता प्रत्येकाकडं तरी हे नसते कुल्फीचे साचे नसतात. त्यामुळं मी कुल्फीच्या आकाराचे असे लांबट आकाराचे हे घेतलेले आहेत, कप घेतलेले आहेत. त्यामध्ये मी साचे टाकून घेणार आहे बॅटर आपलं.
प्रत्येकाकडेच नसते, त्यामुळे घरच्या साहित्यापासून आपण बनवून खाऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीनं मी यामध्ये भरून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आईस्क्रीमच्या काड्या पण टाकून घेऊयात. अशा थोड्या तिरक्या ठेवायच्या म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये हे बसल. आणि याला आता रात्रभर मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. हे बघा, आपली तयार झालेली आहे मावा कुल्फी. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हाला